लाडकी बहीण लाडका भाऊ आम्ही बहीण घरात सगळ्यांच्या लाडक्या असतो. रताळी आमच्या भावांचा घरात कसलाच लाड होत नाही, कारण त्यांना माहितीये ह्याचा लाड केला की ही डोक्यावर बसणार. त्यामुळे आमचा कोण लाडच करत नाही. घरात फुकट खायला प्यायला घालतात ना, तोच लय मोठा लाड आहे आमचा. आम्ही बहिणींनी घरात पप्पांकडे एखादी गोष्ट जर मागितली ना, तर पप्पा आम्हाला लगेच ती देतात. घंटा आमची हिंमतच होत नाही काय मागायची पप्पाला. पप्पा पुढे जरी उभं राहिलं ना आम्ही तरी पहिला लट होत्यात, मागायचं तर लांबच. एखादी गोष्ट मागायला पप्पा पुढे तोंड खोललं की फांदीशी 5 बोट इथं. असला आमच्या पप्पाचा लाड असतो. मग आईकडे कसं रे हातापाय पाडून मागायला लागतं आम्हाला एखादी गोष्ट. तिने बी दिलं तर दिली एखादी गोष्ट, नाही तर द्यायची सोडून. मग आम्हा बहिणींना एखादी गोष्ट जर भेटली नाही ना, तर आम्ही लगेच रुसून बसतो. नंतर आम्हाला ती गोष्ट लगेच मिळून जाते. रताळी आम्ही किती बी रुसू फुगू उपाशी राहू किंवा घर सोडून जरी गेलं ना, तरी कुणाला घंटा फरक पडत नाही घरात. आम्ही असून नसले गती. आणि आम्हा पोरांनी किती बी आजू किती बी घरात कामं केली ना, तरी आम्हाला घरची काय म्हणतात माहिती का, ही बेना बिन कामाची. अशी आमच्या पोरांची तर असती, काय कळतच नाही. किती बी काम करा घरच्यांना दिसतच नाही. आणि ह्या बहिणींनी थोडं काय काम केलं की ती बरं दिसतं यांना लगेच, आमचं दिसत नाही. आम्हा बहिणींना एक्झाम मध्ये जर कमी मार्क्स पडले तर आमच्या घरचे आम्हाला लगेच समजावतात की बेटा एक्झाम मध्ये कमी मार्क्स पडलेत ना, तर काय टेन्शन घेऊ नको तू. नेक्स्ट टाइम तू ट्राय कर, तुला नक्की चांगले मार्क भेटतील. आणि आम्हाला लगेच हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातात. रताळी आम्हा भावाला जर कमी मार्क चुकून पडलं, जगण्याचा नो चान्स. मी थोडा आपटू आणतात पर आम्हाला. मग आम्हाला टेन्शन येतं ही मार्कशीट घेऊन घरी कसं जाऊ. आमच्या फादरला आधीच गॅरंटी असती 100% ही बियाणं नापासच झालेली दिसते किंवा ह्याला कमी मार्क पडलेले दिसतात. फादर आधीच बेल्ट काढून रेडीच असते. जरा पाय टाकला नाही की डायरेक्ट फान अख्ख्या अंगावर चट्टपट्ट. आणि एक नवीन पद्धत आहे आमच्याकडे. रडाय सुरुवात केली ना पोरांनी, त्यांना गप करण्यासाठी अजून हाणतात. हे कोणतं लॉजिक आहे राव. गप करायला परत हाणतात का. आम्हा भावांना ना मरणाचं टेन्शन असतं, करिअरचं टेन्शन, लग्नाचं टेन्शन, बाहेरच्या लोकांचं टेन्शन, आई बापाचं टेन्शन. एवढं सगळं टेन्शन असून बी आम्हा भावांच्या तोंडावर नेहमी तुला स्माइलच दिसणार. कारण आम्हाला ते दुःख साईडला ठेवून प्रॅक्टिकली जगायला लागतं. तुम्ही बहिणी इमोशनल असता, पण आम्हाला इमोशनल होऊन जमत नाही. कारण घराची जबाबदारी शेवटी आमच्यावरच असती. आम्हा भावांचं तुमच्या बहिणींबरोबर ना किती बी भांडण होऊ दे, काय बी होऊ दे, परत 5-10 मिनिटात एकत्रच होणार आहे. त्यामुळे आम्ही टेन्शनच घेत नाही. आम्हाला माहितीये परत आम्हाला तुमची थोपडा बघायला लागणार आहे. त्यामुळे या गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. किती बी बहिणींनी टमा केलं ना घरच्यांपुढे, तरी बी भावांचा नाद करायचाच नाही. विषय